आयुष्यात मागे वळून पाहताना लग्नबंधनाची 54 वर्षे कशी सरली हे मनी नाहीच उमगले. पण माझ्या मुलांनी सचिन सोना व सुबोध यांनी त्यांचा म्हणजे त्यांच्या बाबांचा म्हणजे सुरेशरावांचा सहस्रचंद्र दर्शनाचा सोहळा आनंदाने पार पडला हे बघून माझे मन पुनश्च प्रफुल्लित व ताजेतवाने झाले. आमचं हे कुटुंब म्हणजे 2 बहिणी आणि 2 भाऊ आणि एक आई. कारण वडील मी 10 वर्षाचा असताना आणि ही बाकीची 5-4 अशा वर्षाची होती. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं हे शिक्षण जे आहे ते पूर्ण केलं. बालपण अतिशय कष्टात गेलेले आहे आणि तरीसुद्धा मॅट्रिक पास झाल्यानंतर सरकारी नोकरी आली होती, पण तीसुद्धा त्यांनी लाथाडली आणि पुन्हा ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि ग्रॅज्युएशननंतर जेवळी म्हणून एक गाव आहे आमच्या गावाजवळ, तिथं महिने काम केलं. तिथून ते अंबाजोगाईला आले. अंबाजोगाईहून MSc केली. MScमध्ये त्यांनी आणि फर्स्ट क्लास मिळाला. संकटांना तोंड देत, परिस्थितीला तोंड देत त्यांनी आपलं हे शिक्षण जे आहे ते पूर्ण केलं. रिटायरमेंट घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी बऱ्याच चांगल्या संस्थेमध्ये आणि चांगलं काम केलं. धार्मिक कार्यसुद्धा त्यांच्याकडून भरपूर घडलेलं आहे. आयुष्य व्यवस्थित भरपूर देव आणि असं चांगलं काम त्यांच्याकडून घडू. असे पाहता त्यांनी तन मन आणि धन याचा यथोचित वापर करून आपल्या आयुष्याची आजपर्यंतची वाटचाल अत्यंत यशस्वीपणे चालवली आहे. याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सुमारे 27 ते 28 वर्षापूर्वी आमच्या शेजारी मुखेड येथे एका महाविद्यालयात सुरेशराव संदीकर हे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत अशी माहिती मिळाली व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सचिन हे विवाहोत्सुक आहेत ही पण माहिती मिळाल्यावरून आम्ही सुरेशराव संदीकर यांच्याशी संपर्क साधला. सेलू येथे एका बैठकीत त्यांच्या व आमच्या संमतीने ऋणानुबंध जुळले. संदीकर घराणे हे कर्मठ, धर्मावर अपार निष्ठा असलेले, कुलधर्म कुलाचार पाळणारे, वेदाभ्यास करणारे, सुसंस्कृत असे घराणे म्हणून परिचित होतेच. जेव्हापासून आम्ही सुरेशराव संदीकर यांना पाहतो तेव्हापासून आपल्या वयाचे कसलेही भान न राखता कौटुंबिक सोहळे असोत, तीर्थयात्रा असो, कोणते प्रवास असोत, सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम असोत, प्रचंड उत्साह व ऊर्जा घेऊन ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असत. याचे आम्हाला नवल वाटे आणि ते खरेच कौतुकास्पद आहे. त्यांच्या स्वभावामुळे सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही जालना येथे एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या मोठ्या जबाबदारीवर त्यांना नियुक्त करण्यात आले. त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पारही पाडली. आपले आयुष्य अशा पद्धतीने त्यांनी आजपर्यंत आदर्शवत व्यतीत केले. आपल्या या निस्पृह वाटचालीत सुरेशराव यांनी सहस्रावधी कर्तृत्ववान शिष्य घडवले. त्यांच्या असंख्य नातेवाईकांच्या, मित्रपरिवाराच्या सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी घेऊन सुरेशरावजी आपला उभयतांचा यापुढील प्रवास असाच निरामय, निरंतर व अविरत चालू राहो एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. एक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. तसेच स्वातीताईंनी त्यांना नेहमी सहकार्य करत आलेले आहे. त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि मला जसं माझ्या मुलीला त्यांच्याकडे दिल्यापासून त्यांचा स्वभाव, त्यांचे सगळं व्यवस्थितपणा बघून मला खूप आनंद होतो. धन्यवाद. नमस्कार.
मामाचा स्वभाव, मामाच्या सहवासात मला राहण्याचं भाग्य लाभलं, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग आहे. मामाची शिस्त, मामाचं कर्तृत्व, मामाचा आदर्श व मामाचे मार्गदर्शन यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. माझ्या सर्व यशामध्ये मामाचं श्रेय खूप मोठं आहे. मामा व मामींनी मला घडवलं असं म्हणलं तर काहीही वावगं ठरणार नाही. मामाबद्दल बोलायचं म्हणजे काय बोला, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण काय, मामाच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही वाढलो, खेळलो, बागडलो, आतापर्यंत आयुष्याच्या 63-64 वयापर्यंत आलो. मामाचं मार्गदर्शन आम्हाला असंच वेळोवेळी लाभत राहो हीच इच्छा. धन्यवाद. मामांना सहस्त्रचंद्र दर्शनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार. वडील काकांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त 2 शब्द. जीवनातील अडथळ्यांना दूर सारून ज्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग सुकर केला ते माझे काका. त्यांच्याविषयी मी काय सांगू. ज्यांच्याकडे पाहिले की शिस्त, स्वच्छता व कार्य करण्याची ऊर्जा मिळते. बालपणीच्या कष्टमय प्रवासात घालवलेल्या प्रत्येक स्मृती आम्हासमोर जागवत आम्हाला प्रेरणा दिली. जीवन सुखकर करण्याचे प्रेरणास्रोत म्हणजे माझे काका. 2 वर्षापूर्वीच्या एका चिरंजीव कुमारी दीप्तीच्या विवाहाप्रसंगी त्यांनी प्रत्येक कामात हातभार लावला. वयाची 75वी पार करत असताना सुद्धा आनंदी आणि उत्साही मनाने त्यांनी कामे केली, कामास हातभार लावला. प्रत्येक कार्यप्रसंगी एक उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांनी आजपर्यंत भूमिका निभावली. आणि म्हणूनच मला वाटते की त्यांच्या या भूमिकेमुळे आम्ही बरंच काही शिकून गेलो असे मला वाटते. धन्यवाद. मला पहिल्यांदा काही सुचेच ना, म्हणजे जितक्या जवळच्या माणसाबद्दल जो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं हे कळतच नव्हतं. कारण सुरेश काका तसं हवा, पाणी, अन्न वगैरे असं, तसे सुरेश काका आम्हाला आहेत कंपल्सरी विषय. पहिली गोष्ट म्हणजे अखंड उत्साह. मला गेली 55, 57, 58 वर्ष मी माझी 60 ओलांडली आहे. मला चांगलं कळतं की सुरेश काका म्हणजे काय, कोण, कसं आठवतं सगळं. त्यानुसार सुरेश काका अखंड उत्साही. मी आजपर्यंत त्यांच्या तोंडून मला कंटाळा आलाय, दमलो, पडतो, आजचं उद्यावर ढकलू किंवा काहीतरी करू, ही गोष्ट आजपर्यंत ऐकलं नाही. आजही तेवढ्याच उत्साहाने ते जालन्याहून, सेलूहून, एसटीने, ट्रेनने ये जा करतात. कुठल्याही कार्यक्रमाला सकाळी 9ला म्हणलं तर 8:45 ते हजर असतात. कुठलाही कार्यक्रम असू दे, तो अखंड उत्साह. आणि दुसरं म्हणजे कुणालाही माहीत नसलेली गोष्ट म्हणजे ते लहानपणापासून माझे पर्सनल स्टायलिस्ट आहेत. आमच्या लहानपणी 20-25 रंगाच्या गंधाच्या बाटल्या असलेलं एक असं छोटं पॅक मिळायचं. सुरेश काका आले की माझा फ्रॉक किंवा स्कर्टवरची डिझाईन बघायचे, त्याच्यावरचे रंग बघायचे आणि त्या रंगात ती नक्षी माझ्या कपाळावर काढून द्यायचे. आणि शाळेत किंवा याच्यामध्ये ते हायलाईट असायचं की अरे ही बघा कशी करते. अगदी कॉलेजमध्ये पण त्यांनी हे केलं. आणि कधी आले औरंगाबादला की बाजारात घेऊन जाऊन काहीतरी खाऊ आणायचा. ही पद्धत मला 2 मुलं होईतोपर्यंत चालू होती. हे एक आहे. आणि माझ्या लग्नाच्या, म्हणजे यू कॅनॉट इमॅजिन, तुम्ही विश्वासच करू शकणार नाही, माझ्या लग्नाची मेहंदी, हेअरस्टाईल, त्या लावलेले गजरे आणि आमच्या काळी कपाळावर असे ठिपके द्यायची पद्धत होती, म्हणजे मळवट भरलं तर सुरेश काकांनी त्यावेळेस ठिपके न देता वेल काढले होते. ती पद्धत पण, आणि अर्ध्याच भोवयांपर्यंत, ते पण सुपरहिट ठरलं होतं की अरे हे काय नवीन काढलंय. म्हणजे असे पर्सनल स्टायलिस्ट पण आहेत माझे लहान असल्यापासून. मुळात लग्नाचा मेकअप वगैरे ही बाजू त्यांना माहीत नसेल. त्यांचा ॲस्थेटिक सेन्स आणि कलात्मकता ही अतिशय जबरदस्त आहे. ड्रॉइंग वगैरे काय ते खूपच जबरदस्त आहे. फक्त परिस्थितीच्या रेट्यामुळे आणि नंतर काय याच्यामुळे त्यांना ते हायलाईट झालं नाही. मी एवढंच सांगेन की देवाजवळ प्रार्थना करते की हा अखंड धबधबा जो आहे उत्साहाचा तो असाच राहू दे आणि त्यांच्या 100व्या वर्षी सुद्धा मला बोलायला देवा अशीच संधी दे, हीच देवापुढे प्रार्थना. नमस्कार. मंगलाच्या लग्नाची वऱ्हाडी मंडळी उतरली. माईच्या मामांच्या म्हणजे पेरू मामांच्या शेजारच्या कुलकर्णींच्या वाड्यात उतरले. चहापाणी झाले, देवदर्शनाला निघाले. मिरवणुकीला सुरुवात होणार. दागिन्यांनी सजवलेला घोडा अण्णांच्या दारात.
पण नवरदेव आणि इतर नातेवाईक म्हणाले, नवरदेवाला बरे नाही तेव्हा घोडा नको. आमच्या मामाने लगेच गावातील एकमेव फडतरेंचा टांगा आणला. मिरवणूक झाली. संध्याकाळच्या जेवणाची तयारी. त्यांच्या अक्का म्हणाल्या, तो जेवणार नाही, फक्त गरम भात, तूप, मेथकूट चालेल. लगेच माईने शेगडीवर कोळव्याच्या तपेलीत गरम मऊभात केला. मी व कोंडू आत्या ते जेवण घेऊन ते उतरले होते तिथे गेलो. तूप, भात, मेथकूटचे गरम जेवण नवरदेवाचे झाले. त्याची आठवण अजूनही ताजी व गरम आहे. त्या नवरदेवांचा म्हणजे आमच्या मेहुण्यांचा, डॉक्टर सुरेश संधीकरांचा सहस्त्रदर्शन सोहळा त्यांची मुले, सुना, लेक, जावाई, नातवंडे आज साजरे करतात. मंगलांनी तर भरपूर राग लोक केव्हाही कुठेही कसाही प्रवास सगळीकडे भरपूर त्यांना साथ दिली हे मी मुद्दाम आवर्जून सांगते. आगळा योग कपिला षष्टीचा योग असे योगची हा आगळा अपूर्व हा सहस्त्रदर्शन सोहळा अपूर्व हा सहस्त्रदर्शन सोहळा. सणवार हे नित्य असती वाढदिवस हे येती जाती. सणवार हे नित्य असती वाढदिवस हे येती जाती. अवचित आला परिहा कीती कृतार्थ झाले जीवन त्यांचे. सुदिन हा निराळा अपूर्व हा सहस्त्रदर्शन सोहळा. कष्टाची ही दशा संपली फळे तयाना मधुर लागली. मुले सुना लेक जावाई नातवंडाची बागे घाई. कार्यक्रम हा पहा बहरला सुख पाहती समाधानात ते. याची देही याची डोळा अपूर्व हा सहस्त्रदर्शन सोहळा. माय माऊली प्रेमळ त्यांची. माय माऊली प्रेमळ त्यांची बहीण भावाची साथही होती. तृप्त झाली जीवन सरिता त्या साऱ्यांची प्रचिती येता. भाग्यकुळाचे आले फळा अपूर्व हा सहस्त्रदर्शन सोहळा अपूर्व हा सहस्त्रदर्शन सोहळा. परंपरा ही अशी पुढे चालू दे कृपाछत्र हे नित्य लाभू दे. परंपरा ही अशी पुढे चालू दे कृपाछत्र हे नित्य लाभू दे. आशीर्वाद हा अखंड मिळू दे प्रसन्नतेने आज शोभला. कार्यक्रम हा वेगळा कार्यक्रम हा वेगळा. कपिला षष्टीचा योग असे योगची हा आगळा. अपूर्व हा सहस्त्रदर्शन सोहळा अपूर्व हा सहस्त्रदर्शन सोहळा. आमच्या दोघांचाही या सर्व कार्यक्रमासाठी त्यांना सगळ्यांना दोघांचे आशीर्वाद आणि सर्व नखातेंच्या शुभेच्छा. सुरेश यांना पुढील आयुष्य आरोग्यदायी व सुखाचे जावो ही सुखाचे व समाधानाचे जावो ही सदिच्छा माझ्यातर्फे. नमस्कार. आपल्या सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रमानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा व नमस्कार. या वयातही त्यांचा उत्साह अगदी अवर्णनीय असतो. आता परवाचीच गोष्ट घ्या ना, अवनीला आता त्याला शिलाँगला जायचं आहे, पण सगळेजण बिझी आहेत ह्या कार्यक्रमामुळे, सुबोध, सचिन वगैरे. पण तरी त्यांनी तर म्हणले, चल अवनी मी तुला येतो आणि सोडून परत मी घरी येतो. आता खरं म्हणजे हे वय त्यांचं धावाधाव करण्याचं आहे का, पण त्यांची एनर्जी इतकी आहे की ते कुठल्याही गोष्टीला कुठल्याही वेळी लगेच तयार होतात आनंदाने आणि उत्साहाने. असो, अशा या आमच्या भाऊजींचा आम्हाला अभिमान तर आहेच, त्यांच्यामुळं आम्हाला कार्यक्रम करण्याची स्फूर्तीही मिळते. मी 4 ओळी मला त्यांच्यासाठी काव्याचे सुचलेले आहेत आणि मी त्यात आता सांगते. आता ह्या मात्र बालपणी सोबत नाही लाभली वडिलांची. अक्का दादांच्या सोबत माय होती मायेची. बालपणी सोबत नाही लाभली वडिलांची. अक्का दादांच्या सोबत माय होती मायेची. कष्टातून हे जीवन फुलविले, यशशिखर ही सहजेची गाठली. तिन्ही मुलासाठी नाही गायली त्याने कष्टाची गाणी. त्यांना दिली कर्तृत्वाची जीवन संजीवनी. वैभवी भक्तीच्या येण्याने घराची वाढली शोभा. नातवंडाच्या आगमनाने पसरली घरभर आभा.
नातवंडाच्या आगमनाने पसरली घरभर आभा. सोनाली आहे त्यांच्या जीवनाची आधारशिला. सोनाली आहे त्यांच्या जीवनाची आधारशिला. मंगलाच्या सुखद संगतीने दिवस रूपी मणी ओढला. तिच्याजवळ आहे आता बहिणीचं पण मला तेवढंच कौतुक आहे बरं का. आमच्या मंगलाजवळ आहेत एकोप्याची कवच कुंडले. संधीकर कुटुंबाला तिने एक संध बांधून ठेवले. मंगलाजवळ आहेत एकोप्याची कवच कुंडले. संधीकर कुटुंबाला तिने एक संध बांधून ठेवले. कधी कुणाचा तिने केला नाही हेवा. तिच्याजवळी आहे स्वानंदाचा ठेवा. कधी कुणाचा तिने केला नाही हेवा. तिच्याजवळ आहे स्वानंदाचा ठेवा. व्यंकटेशाची आहे भक्ती त्यांच्या मनात त्यांच्या हृदयात. सुखी ठेव देवा या जोडीला आनंदात आनंदात. व्यंकटेशाची आहे भक्ती त्यांच्या मनात त्यांच्या हृदयात. सुखी ठेव देवा या जोडीला आनंदात आनंदात. ह्याच त्यांना आमच्या शुभेच्छा व आमचा त्यांना नमस्कार. 1971 साली सौ मंगलाचे लग्न झाले तेव्हा मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते. त्याच्या आधी 6 वर्ष अक्काचे लग्न झाले होते. त्यामुळे आणि तिच्याकडचे त्यांचे मोठे भाऊजी सासरे दीर यायचे नेहमी. आणि ते आले की माईच्या सारख्या सूचना असायच्या की पाहुणे आले, अक्काच्या सासरची मंडळी आली, हळू बोला, बैठक घाला, तक्क्या ठेवा, चहा पाणी करा, अगदी हात धुतलं की हातात टॉवेल द्या त्यांच्या हात पुसायला, अगदी संडासचा तांब्या पण भरून द्या. असं खूप वेळा त्यांचं अशी कामं करत होतो. त्यामुळं ते अशी मोठे भाऊजी आल्यावर कशी सरभरे करायची ह्याच्यात आम्ही सगळे चांगलेच तरबेज झालो होतो. त्याप्रमाणे मंगलाचं लग्न झाल्यावर सुरेश भाऊजी आल्यावर आम्ही त्याच पद्धतीने थोडंफार वागत होतो. पण ह्या भाऊजींची पद्धत वेगळी होती. आम्ही असे वागायला लागलो की ते उलटं आत येऊन बसायचे, चोफाळ्यावर बसायचे. आम्हाला म्हणायचे उभी का तू पण बसावं आणि गप्पा मारायला लागायचे. आम्ही आपलं खांबाशी टेकून किंवा देवघराच्या दारात असे उभं राहून गप्पा मारत होतो. अगदी जेवढ्याच तेवढं. पण ह्यांच्या आपल्या आपुलकीने आणि मोकळेपणाने भरपूर गप्पा मारायला लागायचे. आणि आपण बसायचे, सगळ्यांना बसायला लावायचे. ह्यांच्या अशा पद्धतींमुळे मला वाटतं नखाते भाऊजी पण त्यांचं लग्न झाल्यापासून 6-7 वर्षांनीच ते पण स्वयंपाकघराच्या दारापर्यंत यायला शिकले असतील किंवा यायला लागले असतील. आणखीन एक प्रसंग सांगायचा म्हणजे ह्या स्वयंपाकघराची की असे सगळे लोक जमले की एक 25-40-50 लोक असायची. तर माई स्वयंपाकाला बाई सांगायची, सुभद्राबाई म्हणून होत्या त्या यायच्या. एकदा दिवाळीच्या वेळेस मला वाटतं स्वयंपाक केल्यावर स्वयंपाक चांगला झाला म्हणून भाऊजींनी आज जाऊन तिला स्वयंपाकघराच्या दाराशी जाऊन सांगितलं की मावशी स्वयंपाक छान झाले. त्या सुभद्राबाईंना एवढा आनंद झाला की जावई माझ्याशी बोलले, आत येऊन सांगितलं. खूप दिवस त्या माईला म्हणायच्या की माई तुझे जावई खूप छान आहेत, आत येऊन बोलले, मोकळे आहेत असे म्हणून बोलायचे. माणसं कशी जोडायची हे डॉक्टर संधीकर, सुरेश संधीकर यांच्याकडून शिकावं. त्याचबरोबर जोडलेली नाती कशी टिकून ठेवायची आणि त्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची त्यांची जी जिद्द आहे ती पण खूप वाखाणण्यासारखी आहे. मला वाटतं असं असताना दीर्घायुष्य लाभावं आणि पुढची 100 वर्षाची सौरी शांती जी असती ती करायला आपण सगळेजण परत एकत्र येऊया. नक्कीच येऊयात. हॅलो, श्री स्वामी समर्थ. आपले सगळ्यांचे लाडके आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भाऊजी. आपल्या सगळ्या कुटुंबातून, सगळ्या फॅमिलीमधून
परदेश दौरा हा प्रथम केला तर त्यांनी सुरेश भाऊजींनी केला. जरी ते चीन सारख्या शेजारच्या देशात जरी गेले असले तरी सुद्धा आम्हाला त्यावेळेला खूप उत्सुकता होती की हा मनुष्य बाबा परदेशला जाणार आहे, कसं जाणार आहे, कसं राहणार आहे, आम्हाला अतिशय उत्सुकता होती. आणि त्यांना एअरपोर्टवर सोडवायला मी स्वतः मुंबईला गेलो होतो आणि त्यावेळेला ही शुभांगी ताईजवळ राहायला सेलूला गेली होती. 8 दिवस ही तिथे राहून आली आणि संपूर्ण त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना आम्हाला अतिशय आदराचं स्थान आहे आणि भीतियुक्त आदर हा आम्हाला त्यांच्याबद्दल वाटायचा. जरी स्वभावानं ते कडक वाटले असले तरी सुद्धा त्याच्या मागे जी प्रेमाची भावना होती ती तुम्ही सगळ्यांनी ओळखून घ्यायला पाहिजे. हॅलो, सगळ्यांना नमस्कार. मी 2च शब्द सांगणार आहे, जास्त सांगत नाही काही. सुरेश भाऊजी हे माझ्या पाठीशी खंबीर राहिले. संकटकाळी त्यांनी मला खूप साथ दिली. मला डोळे भरून यायले एवढंच मी बोलते. नमस्कार. संदीकर भाऊजी, तुम्हाला सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. गेली 34 वर्ष तुम्ही आणि मंगलताई आमच्या आनंदामध्ये, सुखामध्ये तो द्विगुणित करायसाठी जसे सहभागी होता तसंच दुःख पचवायलाही तुम्ही आम्हाला मदत केली. सोना, सचिन आणि सुबोध, तुम्ही तिघांनी वडिलांनी तुमच्यासाठी जे काही केले त्याची जाणीव ठेवून त्याचं उतराई होण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी हा सोहळा आयोजित केला. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप कौतुक आणि तुमचं अभिनंदनही. धन्यवाद. नमस्कार. सुरेश काकांना सहस्त्र चंद्रदर्शनाच्या कार्यक्रमानिमित्त खूप शुभेच्छा. माझं आणि त्यांचं अतिशय वेगळ्या लेवलवरचं नातं आहे. आमचा स्वभाव, मोकळेपणा, भिडस्त नसण्याची वृत्ती आणि आपलेपणानं दुसऱ्यासाठी करण्याची पहिल्यापासूनची असलेली सवय, ह्याच्यावरती आम्ही दोघंही एका वेव्हलेंथवरती आहोत असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. मग ते अगदी पटकन चिडणं असो आणि तेवढ्याच लगेच विसरणं असो, ह्यात सुद्धा आमच्या दोघांमध्ये खूप साम्य आहे. त्यामुळे सुरेश काका ही व्यक्ती मला नेहमीच खूप जवळची वाटत आलेली आहे, जरी थोडी भीती वाटत असली तरी. माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा खूप भाग्याचा क्षण असा आहे की सुरेश काकांचे जो शिक्षकी पेशा आहे त्याचा लाभ घेतलेला मी भाचा आणि विद्यार्थी दोन्ही आहे. आणि त्यांच्या आपणहून नाशिकला येऊन 12वीमध्ये त्यांनी जे मला शिकवलं त्या शिकवण्याचा जो फायदा मला मेडिकलला जायला झाला तोच फायदा 30-32 वर्षांनी त्यांना माझ्या मुलीच्या बाबतीत झाला आणि त्यांनी स्वतःहून तिला मार्गदर्शन केलं. सो एकाच फॅमिलीमधले 2 पिढ्यांमधले 2 जण डॉक्टरकीला पोहोचून त्यांनी एक वेगळेपणा आमच्या आयुष्यामध्ये आणून दिला आणि आम्ही खरोखर लकी आहोत त्या बाबतीत. हजारो इतर शिष्यांबरोबर आम्हीही त्यांना आज शुभेच्छा देतो आणि नखाते परिवारातर्फे त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. थँक्यू. शुभेच्छा काका. नमस्कार. मी सुनीता देशपांडे. मी स्वातीची मोठी बहीण. सख्खी, चुलत, मावस, मामे मानलेली किंवा गुरुबहीण नव्हे तर गळेपडू बहीण. बहिणीची माया, प्रेम गेली 24 वर्ष स्वातीकडून अनुभवायला मिळतंय. आज सुरेश भाऊजींचा, आपल्या जिजाजींचा सहस्त्र चंद्र दर्शनाचा सोहळा सचिन, सुबोध, सोना, भक्ती, वैभवी आपण सर्व स्वकीय आनंद साजरा करतो आहोत. या शुभप्रसंगी मोठी बहीण म्हणून अभिष्टचिंतन आणि आशीर्वादपर मनीचं चिंतन सहर्ष सादर करते. माझं हे ना कविता ना काव्य, मनी विचार जे भावले ते मुक्त छंदात ओले नि किंचित काव्यात गोवले. भाऊजी म्हणजे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विचारवंत विद्वान, संवेदनाशील व्यक्तिमत्व, अगत्यशील कुटुंबप्रमुख, कर्तव्यदक्ष मुलगा, बहीण भावांचा लाडका भाऊ, प्रेमळ सहचर, शिस्तप्रिय कडक पिता, मुलीपेक्षा सुनांवर माया करणारे सासरे, सर्व नाती नातवांना हवेहवेसे आजोबा, परिवारातील नात्यातील सर्वांना प्रिय, सदैव दोघेही सहकार्याला तत्पर.
आपल्या स्नेहीजनांना आणि नातेवाईकांना आपल्या बौद्धिक तसेच आत्मीयतेने आपलंसं करून घेणारं असं हे व्यक्तिमत्व. विद्यार्थी प्रिय असे तव विमल कीर्ती, आश्वासक हात फिरता पाठीवरती, बळ येई जाण्यापुढती. स्वातीची तर तुम्ही स्फूर्ती, पाहता तुम्हा श्रमतीचे हरती. गोडूला नातवांचे तर तुम्ही जीव की प्राण, अत्यानंदे देती तुम्हा सर्वही मान. त्यांच्या कोड कौतुक लाडाची सदैव होई पूर्ती, मनीच्या शंका आणि कामनांचीही होई पूर्ती. स्वातीच्या मायेची स्नेहवात, तुम्ही भासता नंदादीप. शुभेच्छा देण्या मित्रमंडळींनी आप्त बहीण भावांनी गर्दी बघा केली. किती कसे काय केव्हा कसं प्रश्निती सुना, मुले मुली जावयांच्याही त्याच भावना. मनाची गुंती सद्भावनेचा सागर, दाटल्या भावना केल्या सादर. सुखशांती सागरात उभयता तुम्ही डुंबावे, आनंद पालखीत नित्य तुम्ही बैसावे. अभिष्ट चिंतने आपले मनपूर्वक करीते, शब्द फुलांच्या माळेने उभयता गौरविते. मनपूर्ण हो तुमच्या कामना अपेक्षा, देतो आम्ही सर्वजण तुम्हा शताब्दीच्या शुभेच्छा, शताब्दीच्या शुभेच्छा. सहस्त्र चंद्र दर्शनाच्या शुभ कारणानंतर आता स्वातीची शाब्दिक ओटी. सुयोगाचं कुंकू देऊन, शुभेच्छाचा खण देऊन, सद्भावनेचा नारळ देऊन, सदिच्छेची सुपारी देऊन, माझ्यासह थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाचे तांदूळ घेऊन माझ्या प्रिय बहिणीला ही शाब्दिक ओटीची भेट. संदीकर सरामुळे आम्ही दक्षिणेकडे सहल काढली होती. तर सगळे देवस्थानं करत करत मद्रासपर्यंत गेलो होतो आम्ही. आणि तिथे सगळं व्यवस्थित करून परत दिवाळीसाठी घ्यायचं चाललं होतं. आणि येतानाची गंमत तुम्हाला सांगतो की तिकडून निघताना रिझर्वेशन आम्हाला मिळेना, जागा मिळेना गाडीत. तर संदीकर सर जरा हे होऊ लागले, म्हणे सर तुमच्यामुळं आम्ही काही म्हणत नाही, पण आता आपल्याला त्या याला पैसे दिल्याशिवाय जाता येत नाही तर रात्रभर मुक्काम कुठं करणार इथं स्टेशनवर. मी म्हटलं व तुम्हाला योग्य वाटेल ते करा. आणि मग त्यांनी त्या स्टेशन स्टाफला तिथला त्याला थोडं आपलंसं करून घेतलं आणि आम्हा सगळं 5-10 जणांना ॲडजस्ट करून घेतलं गाडीत. आणि त्याच्यामुळे आम्ही परत येऊ शकतो. नाही तर त्या दिवशी फजितीचीच वेळ होती. म्हणजे असं टाईमली डिसिजन घेण्याचं त्यांची हे होती कल्पना. आणि त्या दृष्टीने फार उपयुक्त होते ते. आणि मुख्य म्हणजे सेलूला आठवण आमची त्यांची याच्यामुळे आहे की श्रीनगर कॉलनी त्यांनी वसवली. म्हणजे आजही त्यांच्या माघारी कॉलनी जाग्यावरच आहे. संदीकर जरी बाहेरगावी गेले असले तरी त्यांना लोक संदीकरची कॉलनी असंच ओळखतात. कॉलेजचं गार्डन कॉलेजचं NSSचं युनिट संदीकरांनी सर्वात ॲक्टिव्ह केलं होतं त्या काळामध्ये. कारण त्यांचा पिंड विधायक कार्याचा होता, म्हणजे आताही आहे, पण तेव्हा ॲक्टिव्ह काम करता येतं. खेड्यापाड्याशी संबंध, सगळे आजूबाजूची खेडी आम्ही जोडली, रस्ते साफ करून दिले, नाल्या करून दिल्या, सडका बांधल्या, विवाद होते ते सगळे मिटून दिले. संदीकर आणि त्यांच्याबरोबर विद्यार्थी स्वयंसेवक NSSचे हे जाऊन भिडत आणि समजून सांगत आणि तुमच्याच गावाचं भलं येतात, आमचं काय आहे, तुम्ही आपसात भांडून सगळे रस्ते अरुंद करून टाकले, ते थोडे रुंद करा. मनं रुंद केली ते सगळं रुंद होतं. आणि त्या दृष्टीने आम्हाला त्या NSSचा उपयोग अनेक वर्ष ते कार्यक्रमाधिकारी होते. आणि त्यांनी विशिष्ट आणि आमच्या युनिटला सेल्फ सफिशियंट केलं त्यांनी. कशाच्या दृष्टीने सगळी मोठी भांडीपात्र 50 मुलांना लागतील एवढी भांडीपात्र खरेदी केली. म्हणजे त्याच्यात जे काही लोक पैसा मार्गाला जात होता तो थांबवून घेतला आणि तो अशा कामात खरेदी दरवर्षी काही ना काही घेत गेलं.
आमच्या युनिट इतके पैसे भांडी कुणाकडेही नाही. आणि त्याचं श्रेय संधीकरांना आहे की त्यांनी बरोबर आपल्या गरजा, आम्हाला कुणाला काही मागावं लागू नये. गावात गाडीत गेले की आपलं सगळं मांडलं, काम सुरू, कोणालाच काही मागायचं काम, इतकं सेल्फ सफिशियंट केलं आमचं युनिट. तर अशा काही चांगल्या आठवणी थोड्याफार आहेत. बघू आता कसं जमतं ते. कॉलेजचं गार्डन केल्याचं एक मुद्दा सांगा ना, ती आठवण त्यांनी. नाही, कॉलेजच्या ह्याच्यात तर ते अत्यंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. कारण विद्यार्थ्यांमध्ये मिसळण्याचं कौशल्य त्यांच्यात होतं. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. आणि म्हणून प्राचार्याला घाबरत, पण संधीकरांजवळ जाऊन मांडीत आणि सांगत, मग संधीकर मला येऊन सांगत, सर असं असं आहे ते आपल्याला असं करा. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सांगता तेव्हा हरकत नाही, करा तसं. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांनी सगळ्या त्यांना खूप साथ दिली. आणि असे उपक्रम आणि त्यांच्या डिपार्टमेंटचे तर आहेतच. आणि सगळं श्रेय त्या गार्डनचं, म्हणजे कॉलेज समोर जे गार्डन तयार झालं, शेप आला आहे, तो केवळ संधीकरांमुळे. कारण ते शेतच होतं, काहीच नव्हतं, नुसती इमारत होती, गिरावेसुद्धा नव्हते आमच्या याला. पण त्यांनी लक्ष घालून लेआउट करून समोर गेट बीट सगळं व्यवस्थित करीत आणलं ते. आणि इतकी झाडं, आमचं बोटॅनिक गार्डन पाहण्यासारखं होतं. विद्यापीठाचे किंवा इतर अधिकारी आले म्हणजे कौतुक करीत होते. आणि त्या गार्डनला जोडून मग बोटॅनिक गार्डन ज्याला म्हणतात, हे गार्डन तर मोठं झालं. अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा चांगलं बोटॅनिक गार्डन ज्याला म्हणतात ते डेव्हलप केलं. आणि म्हणून आमचे विद्यार्थी त्याच्यात पुढे होत गेले. त्यांच्या बळावर मी एन्व्हायरमेंटल सायन्स पहिल्यांदा सेलूला सुरू केलं. कारण कोठेकर त्यांनी काही मोबदला न घेता सगळे तास घेतले. 3 वर्ष पहिली बॅच गेली. गावात सुद्धा ते इतके लोकप्रिय होते की काही उपक्रम असला की संधीकर पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्यांचं योगदान सेलू शहराच्या सांस्कृतिक शैक्षणिक विकासासाठी अगदी मोलाचं आहे असं आम्हाला वाटतं. प्राध्यापक संधीकर हे सेलू नूतन महाविद्यालयात असताना त्यांची व माझी औरंगाबाद येथे जय हिंद प्रिंटिंग प्रेस येथे ओळख झाली. मी इंडियन बॉटॅनिकल रिपोर्टर या प्रसिद्ध करत असलेल्या जर्नलच्या छपाईसाठी तेथे होतो. त्यावेळी श्री संधीकर त्यांच्या कॉलेजच्या वार्षिक अंकाच्या छपाईसाठी आले होते. तेथे त्यांनी संशोधन करण्याचा विचार माझ्याजवळ व्यक्त केला. अतिशय जिद्दीने मेहनतीने संशोधनाचे आनंद घेत त्यांनी डॉक्टरेटची पदवी मिळवली. त्यांनी करडई व तीळ या तेलवर्गीय बियांच्या येणाऱ्या अनेक प्रकारच्या बुरशी व बुरशीजन्य रोगात व होणारे परिणाम त्यावर उपयुक्त असे निष्कर्ष काढले. तसेच ते स्वभावाने स्पष्ट वक्ते. त्यांचे बोलणे निर्भीड, फटकळ व सत्य हेच असायचे. ते बहुतांश लोकांना पचणारे. पण या गोष्टीमुळे माझा व त्यांच्या कसलाही वैचारिक मतभेद झालेला नाही. उलट मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असून सुद्धा मला गुरु म्हणून त्यांनी मनापासून धारण केले. डॉक्टरेट मिळाल्यानंतर ते चीनला एक संशोधन निबंध वाचायला गेले. तसेच देशातील अनेक परिषदांमध्ये त्यांचे निबंध वाचन उत्तम झाले. 1 वर्ष सेलू येथे इंडियन पॅथोपॅथॉलॉजीची विभागीय परिषद घेतली. त्यात त्यांनी माझा योग्य तो सन्मान केला. ते जसे विज्ञानामध्ये राहून विज्ञानाची सेवा केली, तसं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी NSS राहून समाजाची सेवा त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे मी ओळखतोय आणि जाणतोय. सेलूला त्या काळामध्ये परिषदा, राष्ट्रीय पातळीच्या परिषदा घेणं हे अतिशय अवघड काम होतं. पण तिथे देशातील सर्व प्रतिष्ठित शास्त्रज्ञांना एकत्र करून ती परिषद अतिशय यशस्वी केली, याचं मला खरंच कौतुक करण्यासारखं आहे. या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी माझ्या अनेक शुभेच्छा. त्यांचं पुढील आयुष्य असंच सुखाचं आणि समृद्धीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संधीकर सरांचा सहवास हा खूप काळापासूनचा आहे. मी जेव्हा BScला होतो, BSc फायनलला, तेव्हा संधीकर सरांचा संपर्क आला. वर्षभर आम्ही एकत्र होतो. त्यानंतर संधीकर BSc नंतर दुसऱ्या क्षेत्रात गेले, म्हणजे दुसऱ्या कॉलेजमध्ये दुसऱ्या एज्युकेशन डिपार्टमेंटला गेले.
आणि मी इथं महाविद्यालयातून जॉईन झालो आणि योगायोगाने पुन्हा एकदा संधीकर सर इथे आले. माझ्यासोबत त्यांनी काम केलं. संपर्क होता, तो संपर्क सातत्याने वाढत गेला आणि अगदी रिटायरमेंटपर्यंत संधीकर सरांनी इथे त्यांचा जो म्हणजे त्यांचा माझा विषय एकच आहे, त्यांचा जो विषय आहे तो शिकवलेला आहे. मला एका गोष्टीचा विशेष उल्लेख करावा असा वाटतो, तो असा की संधीकर सरांनी जसं बॉटनी विषय शिकवला तसा मध्यंतरी आपल्या कॉलेजमध्ये आपण पर्यावरणशास्त्र एन्व्हायरमेंटल सायन्स हा एक विषय सुरू केला होता आणि त्याला प्राध्यापक नव्हते किंवा त्याला अपॉइंटमेंटला परवानगी नव्हती. तर त्या काळामध्ये संधीकर सरांनी आणि स्वाभाविकपणे मी देखील तो विषय अगदी पूर्ण त्यांचा जे काही प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष या तिन्ही वर्षाचा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करण्याकरता त्याला आवश्यक असणारे जेवढे की तासिका असतील आणि जेवढे त्याचे प्रयोग असतील हे सगळे आपण ते तयार करून घेतो. तसं संधीकर सरांचा सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचं आणि ते योगदानामधून त्यांनी एक मोठा स्वतःचा एक मोठा ग्रुप तयार केला. एक मोठी ते त्यांचा एक त्यांना मानणारा एक मोठा वर्ग तयार झाला आणि त्या एकूण सगळ्या प्रक्रियेमध्ये संधीकर सरांनी या समाजामध्ये अनेक गोष्टी सातत्याने आणि सहजपणे त्यांनी केलेल्या आहेत. त्यांना दीर्घायुष्य मिळावं, चांगलं आरोग्य त्यांना मिळावं आणि चांगल्या पद्धतीचं जीवन जे ते आता जगत आहेत त्या पद्धतीचं जीवन त्यांना सातत्याने मिळत राहावं एवढी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. संधीकर म्हणजे खळाळतो एक व्यक्तिमत्व. हसणं, बोलणं, कामाची धडाडी, उत्साह यात कोणीही त्यांचा हात धरणार नाही. जे काम करायला जातील त्याच्यात ते पूर्ण स्वतःला झोकून देतील आणि जीव लावून करतील, ते पूर्णत्वाला नेतील. अगदी कोणताही कार्यक्रम असू द्या, शाळेत कॉलेजचा असू द्या, घरचा असू द्या, अगदी चैत्रगौर मांडण्याचं का असेना त्यात सुद्धा ते अगदी मन लावून सगळं करतील. मेनू ठरवण्यापासून तर कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत त्यांचं योगदान त्याच्यात असेल. अशा तऱ्हेने आम्हाला त्यांचा इतका सहवास लाभला आहे की आम्ही सेलूला समोरासमोर राहत होतो. ते माझे मानस भाऊच आहे. कधी कधी मला समजूनही सांगायचे काही गोष्टी, त्यामुळे मला खूप त्यांचा आधार व्हायचा खूप गोष्टींना. आम्ही प्लॉट घ्यायचं ठरवलं, आम्ही नाहीच म्हणत होतो, पण त्यांनी इतका आग्रह केला आम्हाला की घ्या घ्या म्हणून. शेवटी पहिला हप्ता सुद्धा त्यांनी भरला. अशा गोष्टी त्यांनी खूप लक्षात राहतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदर मनामध्ये कायम आहे आमच्या. आणि त्याच्यात त्यांच्या पत्नीची साथ पण खूप चांगली मिळाली त्यांना. असं हे उत्साही एक व्यक्तिमत्व आहे. ते माझे मानस भाऊच असल्यामुळे मी शेवटी त्यांना असं म्हणू शकेन की देवा सुखी ठेव माझ्या माहेराला, उदंड आयुष्य दे माझ्या भावाला. डॉक्टर सुरेश संधीकर आणि मी महाविद्यालयीन प्राध्यापक, त्या दृष्टिकोनातून आम्ही सहकारी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते माझ्या अगदी समोर राहत असल्यामुळे अगदी रोजचे घरगुती संबंध आमच्यामध्ये प्रस्थापित झाले. मला संधीकर म्हणजे एक अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व असं आढळतं. कारण महाविद्यालयाचं काम असो की कॉलनीचं काम असो, संधीकर जिथे तिथे अगदी पुढे. आता रावते तर त्यांना पुष्कळ म्हणत होते, सरदार तुम क्या कर रहे हो, हर काम में तुम्हारा हाथ होता ही है और तुम हर काम में आगे बढ़ते रहते हो. कामतीकर, त्यानंतर रावते, त्यानंतर आम्ही सुद्धा. आणि त्यांचा एक महत्त्वाचा स्वभाव मला जाणवतो की रोज सकाळी त्यांची एक चक्कर असायची कॉलनीमध्ये. हां, काय टाकाळकर, काय चाललंय, काय रावते, काय चाललंय, काय अडचण आहे, काय नाही. आम्ही कधी विचारच केला नव्हता की सेलूला आम्ही घर बांधावं म्हणून. माझा त्यावेळेस असा विचार होता की काही वर्ष तिथे काढावेत आणि परत औरंगाबादला आपल्या घरी जावं. पण संधीकरांनी मला अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं की जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत भाड्याच्या घरात कशाला राहायचंय, स्वतःचं घर बांध ना तू. इतकंच नव्हे तर त्यांनी अगदी परभणी पीपल्स बँकेचं कर्ज मिळवून देण्यापासून तर हिने सांगितल्याप्रमाणे हप्ता भरेपर्यंत, प्लॉट घेऊन देण्यापर्यंत इतकं सहकार्य केलं आम्हाला की म्हणजे ते त्यांचे उपकार कसे मानावेत हे शब्द मला खरोखरच अपुरे पडतात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाचा मुंज समारंभ आम्ही सेलू येथे करावा का नाही का औरंगाबादला करावा अशा द्विधा मनस्थितीत अडकलो होतो. पण संधीकरांनी मला धीर दिला आणि ते म्हणजे अरे आपल्या घरासमोर आपण भांडवल टाकू, मस्त करू, इथे सगळे आपले प्राध्यापक मित्र आहेत, त्यांना आपण बोलवू आणि मी सगळी मदत करायला तुम्हाला तयार आहे.
अगदी म्हणजे मांडववाल्याला बोलवणे, वाजंत्रीवाल्यांना बोलवणे, त्यानंतर केटर म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, इतकंच काय त्यांनी स्वतः त्या पंक्तीमध्ये स्वतः वाढलं हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं. लोकांच्या, आमच्या प्राध्यापक मित्रांच्या काही याच्यात तर आम्ही फोटो काढले होते त्यावेळेस. संधीकरांनी गुलाबजामुनचा घास त्यांच्या तोंडात भरवला आणि एक अगदी हसत खेळत असा कार्यक्रम पार पाडला. आम्हाला काहीच त्याचं टेन्शन जाणवलं नाही. अहो, या वयामध्ये आता खरं पाहिलं तर 70च्या पुढे आपण काय म्हणतो, घरी बसून आराम करावा. पण आत्ता मी ऐकलं की ते चारधाम यात्रा करून आले. मला इतकं आश्चर्य वाटलं, मी हिला म्हणलं सुद्धा खरोखरच या ग्रस्ताची कमाल आहे भाऊ. इतकंच नाही तर त्यांना प्रवासाची इतकी आवड आहे की ते NSSचे इन्चार्ज असताना दरवर्षी चला मुलांना चला ट्रिप काढू, इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा, बॉटनिकल एक्सकर्शन काढा. तर या त्यांच्या व्यक्तिमत्वाला, या त्यांच्या काम करण्याच्या धडाडीला, या त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला माझा आजच्या दिवशी सलाम. आमचे सुरेश काका संधीकर यांचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम परवाच औरंगाबाद येथे पार पडला. हा कार्यक्रम अत्यंत सुंदर व सुनियोजित असा आयोजित केला गेला होता. सुरेश काकांविषयी सांगायचं तर काकाचं जीवन हे अत्यंत आदर्शवादी आहे. त्यांची तत्वनिष्ठता आम्हाला घेण्यासारखी आहे, प्रेरणादायी आहे. तसेच कुठेही त्यांची शिस्त ही अत्यंत वाखाणण्यासारखी आहे. एखादं फणस असतं त्या पद्धतीचं त्यांचं स्वभाव राहिलेला आहे. बाहेरून जरी ते कडक वाटत असले तरी मधून ते अगदी गोड असा फणसासारखा त्यांचा स्वभाव आहे. हे आत्ता ते पूर्णपणे यशस्वी आयुष्य त्यांनी जगलेलं आहे असं म्हणता येईल. परंतु शिकत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आज मी प्राचार्य म्हणून काम करत असताना मलाही असे असंख्य विद्यार्थी भेटतात की ज्यांची परिस्थिती नसताना ते परिस्थितीशी झगडत शिकत आहेत. आणि आमच्या काकांचं आयुष्य किंवा काकांनी ज्या पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं ते खरं म्हणजे आजच्या या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आदर्शवत आहे. त्या प्रकारचं त्यांनी शिक्षण हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. या संदर्भामध्ये मला एक गीत आठवतं. 1972 साली जेव्हा दूरदर्शन, आपला TV म्हणतो आपण, तर तो नवीन आला आणि त्यावेळेला गोट्या नावाची एक सिरियल नवीनच चालू होती. त्या गोट्या सिरियलचं टायटल सॉन्ग ज्याला म्हणता येईल, तर ते टायटल सॉन्ग आरकटे असं काहीतरी कवी आहेत ते, तर त्यांनी हे गायलेलं गीत आहे. तर मला प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं यशस्वी हवं जीवनामध्ये, तर हे सांगत असताना मला ह्या गीताची प्रकर्षानं आठवण येते. ते गीत मी थोडक्यात गाण्याचा प्रयत्न करतो. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर, हवी अंधारल्या राती चंद्र किरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. अंकुराचे होता रोप, रोपट्याचे होई खोड, मुळा रोवून रानात उभे राहील रे खोड, निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू, क्षणभरी
विसावेल वाट सरू सावलीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. माझ्या सुरेश काकांच्या आयुष्याकडे बघितलं की मला सांगावंसं वाटतं, असे रुजावे बियाणे माळ राणी खडकात, असे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. आदरणीय संधीकर सरांचा सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमतः मी त्यांना मनस्वी शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं आयुष्य हे आरोग्यदायी जावो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी 1982 सालापासनं सरांना ओळखतो. 1982 साली आम्ही श्रीनगर कॉलनीत राहायला आलो. सर श्रीनगर आदर्श गृहनिर्माण संस्थेचे सचिव होते. आम्ही ह्या घरावर कर्ज घेतलेलं असल्याने दर महिन्याला माझी आणि सरांची भेट व्हायची. तदनंतर मी कॉलेजला गेल्यानंतर वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र हे 2 विषय शिकवण्याकरता सर मला होते. सरांकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सर स्वतः करड्या शिस्तीचे आणि सरांना स्वच्छता खूप आवडते. स्वतः स्वच्छ राहतात आणि इतरांना देखील स्वच्छ राहण्याचा संदेश ते आपल्या कृतीतून देत असतात. आमच्या कॉलनीमध्ये गणपती बसवल्या जायचा. प्रतिवर्षी नवीन घरी गणपती बसवल्या जायचा आणि सर्व कॉलनी एकत्र जमण्याचं काम संधीकर सरांनी केलं. संधीकर सरांनी कॉलनी एकत्र ठेवण्याचं काम केलं आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवण्याकरता सामान्य ज्ञान परीक्षा, निबंध स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा अशा स्पर्धा, विविध स्पर्धा ते गणेश उत्सवाच्या निमित्तानं घेत असत. तसेच सरांनी कॉलेजमध्ये असताना राष्ट्रीय सेवा योजनेतून जे विद्यार्थी घडवण्याचं मोठं काम केलं. शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांना आपण संशोधक वृत्ती कशी वाढवावी ह्याकडे मार्गदर्शक म्हणून त्यांनी जे लक्ष दिले ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. नमस्ते, मी तानाजी आचार्य दुर्गाळे बोलत आहे. मी सध्या लंडन UK आहे. मागच्या 35 वर्षापासून इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांमध्ये मी वैदिक धर्माचा प्रचारक म्हणून काम करत आहे. 1971 ते 75 या काळामध्ये योगेश्वरी महाविद्यालयामध्ये मी गणित आणि विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून शिकत होतो. त्यावेळेस प्राध्यापक अरुण भाटे यांना मी अत्यंत जवळ होतो अगोदरच. नंतर जेव्हा संधीकर सर आले तेव्हा त्यांचीही माझी खूप जवळीकता निर्माण झाली. आणि विशेष कारण म्हणजे प्राध्यापक भाटे आणि संधीकर हे दोघंही अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे मी त्या दोघांना समान रूपाने जवळ झालो होतो. ते आम्हाला लॅबोरेटरीमध्ये आणि वर्गामध्ये ते आम्हाला शिकवत असत आणि त्याची शिकवण्याची हातोटी इतकी चांगली होती की ते शिकवले की आम्हाला विषय सहज कळून जायचा. आणि तेवढेच नाही तर ते गरीब विद्यार्थ्याबद्दल त्याच्या मनामध्ये खूप कळकळ होती आणि त्यामुळे ते सर्व विद्यार्थ्यांना फार जवळ होते. ते म्हणून ते फार विद्यार्थीप्रिय होते. तसे ते खूप युवा आणि तेजस्वी व्यक्तित्व असल्यामुळे तसेही ते खूप सगळ्यांना आवडायचे. एकदा परीक्षेची फीस भरण्यासाठी मला फीस कमी पडली होती म्हणून मी अर्ज दिला होता. अंबाजोगाई येथील काही दानी लोकांनी गरीब मुलांना मदत करण्यासाठी काही दान दिलेलं होतं आणि त्या दानामधून मुलांची निवड करण्याचे काम हे त्यांनी प्राध्यापक भाटे यांनी प्राध्यापक संधीकर सर यांना दिलेले होते. त्या दानाच्या लिस्टमधून दोघांनीही मला 5-5 रुपयाची देणगी भेट म्हणून दिली होती परीक्षा फीस भरण्यासाठी. जेव्हा ती बोर्डावर लिस्ट मी पाहिलो तेव्हा दोन्ही लिस्टवर माझं नाव होतं आणि बऱ्याच साऱ्या मुलांना सगळ्यांना 5-5-5 असे त्यांनी देणगी दिली होती. पण त्या दोन्ही लिस्टमध्ये माझं एक नाव असं होतं की त्याच्या पुढे 10-10 रुपये भेट अशी त्यांनी दिलेली होती. तर मला हे सगळं पाहून इतका
मला त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला, त्यांच्या विशेष कृपेबद्दल मी ते आतापर्यंत मी कधी विसरलो नाही आहे. आणि त्यांच्या त्या छोट्याशा दानामुळे मी ती परीक्षा देऊ शकलो. तर मी त्यांच्याबद्दल त्यांना आजही खूप धन्यवाद म्हणू इच्छितो आणि मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी त्यांच्यासाठी खूप खूप शुभकामना देतो. त्यांच्या दीर्घ जीवनाची आणि त्यांच्या उत्तम स्वास्थ्याची प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना सुखमय आणि मधुमेय जीवन देवो. आणि विशेष गोष्ट जुडलेली अशी तो योगायोग की त्यांची मुलगी सोनाली हिची बेस्ट फ्रेंड संगीता कदम ही माझी पत्नी झालेली आहे. त्यामुळे मला आणखी अधिक आणि आदर निर्माण झाला आणि म्हणून कदाचित माझ्यापर्यंत संदेश आलेला आहे. तर या निमित्ताने मी त्यांना खूप खूप सारी शुभकामना देतो आणि मी त्यांना त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. प्राचार्य संदीकर सर, संदीकर काका. एखाद्या संस्थेची ओळख जशी एखाद्या नावाने असते तशीच नूतन महाविद्यालय म्हटलं की संदीकर सर हे नाव ओघाने आलंच. आपल्या अभ्यासाचा शोधनिबंध परदेशात जाऊन प्रेझेंट करणारे संदीकर काका हे आमच्या छोट्याशा गावातील पहिलेच, ही अतिशय अभिमानाची गोष्ट होती आमच्यासाठी. आपल्या अभ्यासात, आपल्या कामात अतिशय परफेक्ट असणारे संदीकर काका हे वरून दिसताना एकदम फणसासारखे कडक, एकदम मोठा आवाज, धारदार आवाज, खूप मोठा धाक. गावात सगळे त्यांना घाबरायचे. अतिशय कडक सोळं असताना सुद्धा मला मात्र त्यांच्या घरात डायरेक्ट स्वयंपाकघरात एंट्री, असंच आमचं नातं होतं. सोनाली आणि मी बालवाडीपासूनच्या मैत्रिणी आणि त्यामुळेच मला मात्र त्यांच्या घरात अतिशय सोनालीसारखंच स्थान. माझ्या सगळ्या बालपणीच्या आठवणी सोनाली, संदीकर काका, संदीकर काकू यांच्या भोवतीच्याच. संदीकर काका काकूंना ईश्वराने अतिशय उदंड, आरोग्यदायी, यशाने भरलेले आणि आनंदाचे असे आयुष्य आतापर्यंत दिले, तसेच त्यांना पुढेही मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.